सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले। वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा। तर धरणाच्या खालून बोगदे काढले। मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट, फडणवीसांचे खडे बोल। बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरेंची भूमिका। राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली संजय राऊतांची माहिती। निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागतच, निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य। अशा निवडणुका घेणं बंद करा किंवा ओपन वोटिंग ठेवा, घोडे बाजार सारखे हे उद्योग बंद झाले पाहिजेत। मी संसदेत बिल मांडेन, वेळ पडली तर निवडणूक आयोग कोर्टात सुद्धा जायला तयार। विधान परिषद निवडणुकीतील कारभारावर सुप्रिया सुळे संतापल्या। पैशानं या ठिकाणी माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात। जर तुम्हाला समजलं तर अशा प्रकारचे बिल मांडण्याची गरज पडणार नाही, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार झाल्याचं सर्वांना माहिती आहे, भाजपनं तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा। तर आमच्याकडे हजारो गोष्टी त्या उघड कराव्या लागतील, बावनकुळेंचं जशास तसं उत्तर। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडनं घोडे बाजार कशासाठी, अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राऊत पैसे मोजायला आले होते का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। विधान परिषदेच्या राजकारणावर बोलताना वडेट्टीवारांची जीभ घसरली। निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तर काँग्रेसकडून 2 बंडखोरांची हकालपट्टी। वडेट्टीवारांकडून वेश्येचा अपमान, मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा। तर काँग्रेसनं टीका टिप्पणी बंद करावी, बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, तरुणांचा मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिलेला आहे। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं निवेदन जारी। तर हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रखरखत्या उन्हामध्ये रस्त्यावर उतरले। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, सरकारला इशारा। सरकारला कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल। दरम्यान आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे। धर्मेंद्र प्रधानांऐवजी अमित शहांनी राजीनामा द्यावा, कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावर राऊतांची प्रतिक्रिया। राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात दादांच्या राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय नाही। तर अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक। राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की भाजपकडे जागा जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष। छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागेवर आता समीर भुजबळांना संधी देण्याची चर्चा। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निवासस्थानी आज गेले होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। दरम्यान भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करून आज रात्री उशिरापर्यंत निर्णय कळवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्यात मंत्रिमंडळामध्ये, मग भुजबळांसंदर्भात असा निर्णय का नाही, या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिक आणि जळगावातील बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच कायम, तर लवकरच मार्ग निघेल, सकारात्मक चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। बाळ माने यांचं स्टेटस दुसऱ्या दिवशीही चर्चेत, तर काळ खूप मोठा शिक्षक, बाळ मानेंचं स्टेटस। बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे, याची चर्चा। माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी। एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र, नागरिकांच्या या ठिकाणी नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांसंदर्भात सविस्तर माहिती मागवली। तर नगरपंचायत आवश्यक ती माहिती आता सादर करणार। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 8 जूनला नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। तर इंडिया आघाडीच्या पुढील राजकीय रणनीतीवर बैठकीत चर्चा अपेक्षित। इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नवी मुंबईत ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर। पेट्रोल पंपावर चॉकलेट पाठवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध। मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। तर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्यास आक्षेप। तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला सापत्न वागणूक। लक्ष्मणराव हाकेंसह बबनराव तायवाडेंची ही टीका। माझ्याकडे 110 मतदार असताना 13 जागा असलेल्यांना जागा सोडली। तर विधान परिषद निवडणुकीतनं माघार घ्यावी लागल्यानं काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांची नाराजी।
खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये चाळीसगावच्या शिवसेना शिंदे गटाचा मेळावा, भाजपा, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचा यावेळी शिवसेनेत प्रवेश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा साताऱ्यामध्ये उत्साह। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावं, खासदार उदयनराजे भोसले कडाडले। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक। नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतनं पाणी, तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं याविरोधात आंदोलन। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पालघरच्या डहाणूमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा आरोप। मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध करून अल्पवयीन लहान बहिणीला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। आरोपी विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा। तर या प्रकरणी भाजप नेते चित्रा वाघ यांच्याकडून पोलिसांची भेट। ठाण्यामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली। परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ। घोडबंदर, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागामध्ये डॉक्टरांचे दवाखाने, कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप। माळशिरस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं नुकसानीची पाहणी करत माजी आमदार राम सातपुतेंनी थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीचं आश्वासन दिलं। आमदार रोहित पवार 12 जूनपासून पंढरपुरात उपोषणाला बसणार, तर शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातल्या काही त्रुटी दुरुस्त करण्याच्या संदर्भात हे उपोषण। किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांची बांदियाळी, मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, तर शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यासंदर्भातील सर्व सदस्यांची उपस्थिती। तर नागपुरातील महाल परिसर शिवगर्जनेनं दुमदुमला। आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा। नाफेड आणि एनसीसीएफ कडून आता बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय। नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर। सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार। राज्यातील 6 साखर कारखान्यांवर आता साखर आयुक्तांची जप्तीची कारवाई। एफआरपी थकीत प्रकरणामध्ये कारखान्यांवर कारवाई। 6 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 102 कोटी 33 लाख रुपये थकवल्याची माहिती।